आठवण ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आठवण ह्या चॅनलवर आपण ज्या वेगवेगळ्या आठवणी सांगतो किंवा निवड करतो त्याच्यासाठी आज आपल्याकडे मयूर मुंगसे हे पाहुणे आलेले आहेत. ते आज त्यांच्या जीवनातल्या काही आठवणी आपल्याला सांगणार आहेत. त्या आपण सर्वजण ऐकूयात असं मला वाटतं. मयूर मुंगसे, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आणि कृपया आपण तुमच्या आठवणी जीवनातलं सांगितलं तरी चालेल. नक्कीच. तर पहिल्यांदा मी माझी ओळख करून देतो. मी मयूर अशोक मुंगसे. माझा व्यवसाय रिअल इस्टेट हा आहे आणि आठवण या चॅनलनी मला त्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद. तर मला माझ्या आज आठवणी ज्या सांगायच्या आहेत त्या आठवणी, एक शेतकरी होता. ती जागा मला त्याच्या मुलाकडून आली होती आणि ते शेतकऱ्याचा एक 6-7 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. तर त्या मृत्यू पावल्यानंतर सुद्धा त्याच्या मुलांनी त्याच्या वडिलांचं नाव कमी न करता तो 7/12 तसाच ठेवला होता. मग आता याच्यात काय झालं, ज्यावेळेस त्या मुलाला त्याची शेती विकायची होती, तो विकायला गेला, त्यावेळेस त्याचं नाव नसल्यामुळं त्याला त्या अडचणी निर्माण व्हायला लागल्या. मग त्यांनी मला जे काही गोष्टी सांगितल्या की सर मला अशा अशा अडचणी येत आहेत आणि माझा एक बंधू पण आहे, पण तो परदेशात असतो. तर मग आता विकायचं आहे तर खरं, पण त्यासाठी जी वारस नोंद करावी लागते, ती वारस नोंद करण्याच्या बाबतीत मला अडचणी येत आहेत. मग हेच जर वडील वारल्यानंतर त्यांनी केलं असतं, त्यावेळेस त्याचा भाऊ जो आहे तो इथेच होता आणि त्याला त्या गोष्टी सोप्या गेल्या असतात. तर या पद्धतीच्या अडचणी येतात. तर त्यानंतर ते टॅकल करण्यासाठी, त्याच्या भावाची वेळ घेण्यासाठी त्याला खूप अडचणी, खूप वेळ घ्यावा लागला आणि त्यानंतर त्याची ती सर्व गोष्टी सॉल्व्ह झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही लिगल ॲडवाईस घेऊन सगळ्या गोष्टी पुढे त्या पार पाडतो. पहिल्यांदा वारस नोंद करावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला जमीन विकता येणार नाही. आणि वारस नोंदसाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचा मृत्यूचा दाखला लागेल, जो इथे तलाठी ऑफिसमध्ये जे काही तुमचं गाव आहे त्या गावात तुम्हाला तो पहिला जमा करावा लागेल. आणि तुम्ही त्यांचे वारस आहात याच्यासाठी तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, इतर काही लिगल डॉक्युमेंट्स असतात ते डॉक्युमेंट जमा करून तुम्हाला योग्य पद्धतीने तलाठी ऑफिसमध्ये द्यावे लागतील. त्यावेळेस तुमची ती वारस नोंद होऊन जाईल आणि मग तुम्ही जमीन विकण्यासाठी ग्राह्य धरले जाल. मग अशा पद्धतीने आम्ही दोघं वकिलांच्या ऑफिसला गेलो, सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यात आणि मग त्या जे शेतकरीचा मुलगा जो होता त्याची ती मोठी अडचण सॉल्व्ह झाली आणि मग तिथून पुढे तो जागेचा व्यवहार आम्ही करू शकलो. पण नक्की आवर्जून सांगायचं आहे की एक आजी होत्या, इथल्या जवळपासच्याच गावातल्या आहेत, माझी मदत करशील का? तर मी म्हणलं काय झालं नक्की आजी? तर ते म्हटल्या की माझी एक जमीन आहे पण तिचा माझ्यावरती दावा सांगता येत नाहीये आणि मग मला काही गोष्टींच्या अडचणी येता येते. तर मग त्यांच्या मुलांची परिस्थिती, घरची परिस्थिती त्यांनी मला सगळ्या गोष्टी सांगितल्यात की अक्षरशः ते फळ विक्रीचा व्यवसाय करून उपजीविका करतायत. त्यांची मुलं छोटा मोठा व्यवसाय करतायत आणि त्यांची जागा पुण्याच्या अशा एका मोक्याच्या ठिकाणी होती की तिथे त्यांना करोडो रुपये मिळणार होते. तर मग मी त्यांचे पहिले डॉक्युमेंट सगळे मागवले, त्यांची हिस्ट्री विचारली आणि मग ती हिस्ट्रीच्या आधारे आता ती त्यांची जमीन जी त्यांनी सांगितली ती त्यांची वडिलोपार्जित होती, म्हणजे माहेरची जमीन होती. मग माहेरच्या जमिनीत काय करता येईल? तर आता जो आपला कायदा निघालेला आहे की मुलींना समान अधिकार, तर त्याच्यानुसार आपल्याला केस लढून त्यांचं नाव लावून मग त्यांना त्या जमिनीच्या काही गोष्टींनी व्यवहार करता येणार होता. तर त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स जमा केले, त्यांचं सगळं माहेरचं, त्यांचे लग्नाचे डॉक्युमेंट्स, त्यांचं पॅन कार्ड, जेणेकरून त्याच्यावर त्यांच्या वडिलांचं नाव येणार होतं. मग ह्या सगळ्या गोष्टी जमा करून आम्ही वकिलांना दिल्या. वकिलांनी आम्हाला अजून एक पर्याय सुचवला की तुम्हाला एक नावासाठी ॲफिडेव्हिट करावं लागेल, पेपरला द्यावी लागेल, जाहीर नोटीस म्हणून, की मग त्याच्यावर कोणी आक्षेप घेतंय का? मग आक्षेप नाही घेतला तर आपल्याला कोर्टामध्ये तो एक स्टँड घेता येईल की आम्ही अशा पद्धतीने लिगल गेलेलो आहे आणि मी इथे वारस आहे आणि मला माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा मिळावा आणि तोही समान अधिकार मिळावा. मग त्या पद्धतीने आम्ही ते सगळे डॉक्युमेंट कलेक्ट केल्यानंतर वकिलांना देऊन जाहीर नोटीस करून व्यवस्थितरित्या काही फॉर्मॅलिटीज केल्यात. अगदी लगेच होत नाहीत या गोष्टींना 6-6 महिने, वर्ष लागून जातं. तर मग या प्रकरणामध्ये सुद्धा मग त्या आजींना एवढा आनंद झाला की 6 महिन्यांच्या लढतीनंतर त्यावेळेस त्यांचं नाव त्यांनी कागदावरती बघितलं आणि आता त्यांच्या जमिनीचा व्यवहार दुसऱ्या कोणी न घेता त्यांच्याच सख्या भावानी तो व्यवहार केला. म्हणजे घरातच ती जमीन गेली, पण आज त्यांच्याकडे करोडोनी पैसे आहेत आणि ते एक छान सुखी जीवन जगतायत. एक अनुभव म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात, फेल्युअर येतात, सक्सेस येतात. त्याच्यात माणूस काही हुरळून जातो किंवा फेल्युअर आले तर तो डिप्रेशनमध्ये जातो. तेच आमच्या गावामध्ये श्री समर्थांची समर्थ बैठक आहे, जे दासबोधावरती निरूपण दिलं जातं. तिथं माझी आई मला पहिल्यापासून म्हणायची की तू जात जा, काही गोष्टी चांगल्या सांगितल्या जातात किंवा पॉझिटिव्हनेस वाढला जातो त्याच्यातून.
तर तो मी बरेच दिवस टाळत होतो की नाही काय वगैरे असं 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 या पद्धतीने मी टाळत गेलो. पण नंतर एके दिवशी मला व्यवसायातला म्हणा किंवा कौटुंबिक म्हणा काही गोष्टींचा स्ट्रेस जाणवू लागला किंवा काही गोष्टींमध्ये फेल्युअर गेल्यामुळे मला त्या गोष्टी अक्षरशः त्रास देऊ लागले. मग मी त्याच्यातनं त्या बैठकीला जायला सुरू केलं आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यात काहीतरी चांगला सकारात्मक बदल घडू लागला. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आध्यात्मिक गोष्टी सांगितल्या जातात पण अंधश्रद्धा वगैरे अशा काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत. तर त्याच्यामधनं बैठकीतच काही झालेले भाग तुम्हाला मला शेअर करायचे की ज्यावेळेस माझे काही रिअल इस्टेटचे व्यवसायातले प्रोजेक्ट फेल गेले असतील किंवा कौटुंबिक काही वाद झाले असतील तर त्याच्यातनं मग मी काही गोष्टी मनात ठेवून काही प्रश्न मनात ठेवून तिथं बसलेलो. तर समोरून ज्यावेळेस त्या दासबोधावरती निरूपण होतं तर समोरून काहीतरी गोष्टी चांगल्या लोकांकडनं सांगितल्या जातात. त्यावेळेस मला काही अनुभव आले की माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तर समोरून दिली जात आहेत आणि ती सुद्धा अगदी प्रामाणिकपणे आणि सायंटिफिकली की माणूस जो आहे त्याला फेल्युअर येणार, चढ उतार येणार, फक्त त्यांनी काही गोष्टीमध्ये पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. तर आयुष्यात पेशन्स हा असा भाग आहे की तो प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला मात करू शकतो. मी काही डोक्यामध्ये विचार आणले होते, ते विचार माझ्यासाठी किती घातक होते आणि त्याच्यावरती उत्तर काय होतं तर पेशन्स असं उत्तर होतं. या सगळ्या गोष्टी असतात. तर मला सांगायचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असं की समर्थ बैठकच नाही तर काही लोक स्वामी समर्थांना मानतात, तुमच्यासारखे लोक असतील ती इतर की शंकराचे भक्त असतील किंवा महादेव आपले विष्णूचे भक्त असतील, असं आपल्याकडे तर हजारो कोटी देव आहेत. त्यात कोणी कुणाची भक्ती करतं. तर सांगायचा मुद्दा हाच आहे की अंधश्रद्धा न बाळगता म्हणजे कुठेतरी बळी देणे किंवा काहीतरी कोंबडं कापणे, बकरं कापणे यापेक्षा तुम्ही त्याच्यातला सार जर घेतला की तुम्ही वैयक्तिक आंतरिक विचार करून काही गोष्टी जर हे केल्या तर त्याच्यामध्ये तुम्ही खरंच बाहेर पडता आणि तुमच्या नंतर लक्षात येतं की आपल्याला खरंच कुठल्या तरी गोष्टीची पॉझिटिव्ह एनर्जीची गरज आहे आणि ती पॉझिटिव्ह एनर्जीची गरज आपले भगवंत आपल्याला नक्की वेळोवेळी मदत करत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात येतच असतील. तर मी म्हणत नाही की तुम्ही सायंटिफिकली जरी बघितलं ठीक आहे भगवंताचं नामस्मरण करू नका, पण तुम्ही जर प्राणायाम केलं, मेडिटेशन केलं, चांगलं संगीत ऐकलं तरी तुमचा त्रास कमी होऊ शकतो. अशा पद्धतीचे अनेक अनुभव आपल्याला येतात. त्याच्यातला माझा हा एक छोटासा अनुभव होता जो बैठकीबद्दल होता की त्यातून मला बऱ्याचशा गोष्टी सावरायला मिळाल्या. तर माझ्या आयुष्यातला अजून एक आठवण तुम्हाला सांगायची की प्रत्येक माणसाला गाव असतं, एक स्वतःचा इतिहास असतो घराण्याचा. तसंच आमचाही आहे. आमचं आईचं गाव आहे इथेच पुण्याजवळ खडकवासल्याच्या जवळ आहिरे गाव म्हणून. तर ते खूप वर्षांपूर्वी NDA मध्ये गेलं. ते NDA मध्ये गेल्यामुळे तिथलं जे रहिवासी होते, गावकरी आहे, ते सगळे आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा पुणे शहरामध्ये पांगले. तर पण देवाचे जे काही वार्षिक विधी असतात ते करायला जावंच लागतं. आणि मी एकदा असंच आईबरोबर गावाला गेलो होतो. तर गावाला गेल्यानंतर तिथलं जे चित्र बघितलं तर माझ्या अंगावरती शहाराच आला की हे काय आहे नक्की, की आपण गावाचं गाव पण काय बघत असतो आणि एखादं गाव ज्यावेळेस ओसाड पडतं किंवा तिथे कोणीच राहिलं नसतं तर त्याची अवस्था काय होती. तर तिथल्या घरांची अवस्था कोणीच राहत नसल्यामुळे सगळी पडझड झालेली, म्हणजे अक्षरशः घरातून ससे बाहेर पडत होते, गावाच्या पारावरती नुसतीच धूळ जमलेली, त्या झाडावर माकडं नाचत होती. म्हणजे अशा पद्धतीचं ते एक जंगलच तयार झालं होतं. आणि त्यावेळेस माझं मन शारून गेलं की अरे कधी काळी इथे एक गाव होतं. मग ते गावाची चेलपेल, ते वातावरण, राम राम श्याम श्याम या सगळ्या गोष्टी तिथं घडत असतील. मग त्या मला अनुभवायला मिळायला हव्या होत्या. पण ॲक्च्युली ती गोष्ट मला कटाक्षाने जाणवली की गावात जर माणसंच नसतील तर मग काय होऊ शकतं. मग असं गावचं स्मशान होतं. आणि मग त्यामुळं मी एक आत्ता ज्या ठिकाणी राहतोय, आता मी धायरी या ठिकाणी पुण्यातल्या एका गावी राहतोय, तर त्या गावाचं गाव पण इथल्या गावकऱ्यांनी इतकं छान जपलेलं आहे की मला मग ती कमी माझी इथे भरून निघाली की खरंच गावाचं गाव पण कशा पद्धतीचं असतं. मला प्रत्येक गावाने सण उत्सव चांगल्या पद्धतीने जे साजरे केले पाहिजेत त्याचं कारण असतं की माणसं एकत्र आली पाहिजेत, त्यांच्यामध्ये विचारांचं आदान प्रदान झालं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी असतात की त्यामध्ये आपला जो नेहमीचा स्ट्रेस असतो की कामाला जायचं यायचं या सर्व गोष्टीतून माणसाला एक कुठेतरी शीण आलेला असतो. मग आपले नातेवाईकांना भेटायला वेळ मिळत नाही. पण गावची जत्रा असते, उत्सव असतो किंवा इतर अजून काही कार्यक्रम असतात, तर ह्याच्यातनं सगळ्यांची गाठभेट होते आणि एक माणूस रिफ्रेश होतो. त्यातनं तो पुन्हा पण नवीन एनर्जीला लागतो. मग या गोष्टींमध्ये मला तिथे कटाक्षाने जाणवलं की या दोन गावांमध्ये फरक किती आहे. तर मला म्हणजे तुम्हाला सगळ्या लोकांना हे सांगायचं आहे की लहानपणी सगळ्यांचीच मुलं मामाच्या गावाला जातात, मग
तिथनं येताना ती रडतात. का रडतात तर त्या पाठीमागचं कारणच हे असतं की त्या गावातून त्यांना मिळालेलं प्रेम किंवा आपल्या पाहुण्यांकडनं मिळालेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी जर आत्ता सुद्धा या काळात जर का माणसांनी जपल्या तर त्या माणसाला रिफ्रेश करणाऱ्या ठरतात. आणि तो अनुभव मला खूप महत्त्वाचा वाटला. आणि मामाचं गाव होतं, तिथं माझ्या काही अटॅचमेंट होत्या, मी लहानपणी तिथं खेळलोय, बागडलोय, ते सर्व गावकीचं गाव पण अनुभवलंय. पण ही गोष्ट का घडली तर ती जे गाव आहे, ते आयरे गाव आहे, ते मुळातच मिलिटरीच्या हद्दीत येते. आणि मिलिटरीच्या हद्दीत येत असल्यामुळे आपले ते देश सेवेसाठीच कामाला येते. आणि मिलिटरीने सुद्धा अन्याय नाही केलेला, तर त्या गावकऱ्यांना इतर ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. आणि आता गावाकडची लोक तिथे छान पद्धतीने राहत आहेत. फक्त सांगायचा मुद्दा होता की लहानपणी अनुभवलेलं गाव मला पुन्हा एकदा अनुभवता येईल का, त्या आठवणी मला त्या पाराव खेळता येईल का, त्या मारुतीच्या मंदिरात ते खोबरं चोरून खाता येईल का, एवढाच होता. पण जर तसं झालं तर मला ते नक्कीच आवडेल. पण जर मिलिटरीच्या कामाला येत असेल, आपल्या देशाच्या कामाला येत असेल तरी काही हरकत नाही. फक्त एक आठवण म्हणून तुमच्याशी शेअर करायचं होतं की एक गावाचं गाव पण आणि एक मामाचं गाव, या पद्धतीची आठवण मला सांगावीशी वाटली म्हणून मी तुमच्याशी शेअर केली. सुंदर. राहतो म्हणजे शहरातल्या गावांमध्ये राहतो, तर तिथे महानगरपालिका आल्या, रोड डांबरी आले, या सगळ्या गोष्टी आल्यातच तिथं. पण मला पाहायला मिळालं, मला अनुभव असा आला, मला सांगायचंय तुम्हाला असं की रोडवरचे खड्डे दुरुस्त होत नाहीयेत किंवा काय, त्याच्यातनं होणारे अपघात किंवा लोकांना होणारा त्रास, या सर्व गोष्टीतून काय आपण शिकलो किंवा आपल्याला काय केलं पाहिजे. तर माझ्याबरोबर आलेला अनुभव असा, स्वतःचा अनुभव मी सांगतोय की रोडमध्ये खड्डे होते म्हणून इथे काही गोष्टीचे नाले, चेंबर्स, ड्रेनेज लाईनचे वगैरे खड्डे मध्ये झाकणं वगैरे येतात, तर त्याच्यावरती त्यांनी रोड वगैरे केला. पण ते झाकणं, रोडची हाईट तर वाढली पण ती झाकणं लवकर चेंज नाही केली, तिथे तो खड्डा तसाच राहिला. आणि मग पावसाळ्याच्या काळामध्ये की लोकांना कळतच नव्हतं पाणी भरलंय, मग खाली प्लेन रोड आहे का ड्रेनेज लाईनचा खड्डा आहे. आणि माझ्याबरोबर घडलेला अनुभव की मी वैयक्तिकरित्या टू व्हीलरवर चालवत असताना मला असं वाटलं की तिथे रोडच आहे, आणि तिथे गेल्यानंतर अचानक गाडी माझी खड्ड्यात आदळली आणि मी सुदैवाने जास्त काय लागलं नाही पण खरचटलं वगैरे. तर त्यावेळेस मला ही जो अनुभव आला, ही जी माझी आठवण आहे की अरे इथे जर एखादी लेडीज असते किंवा वयस्कर गृहस्थ असतात तर त्याचं काय झालं असतं. मग मी लगेचच तेवढ्या वेळापुरतं तिथं एक झाडाची फांदी आणून लावली की इथे एक खड्डा असल्याप्रमाणे किंवा लोक तिथून टर्न घेऊन जातील. आणि मग मी माझ्या मित्रांना विचारलं की अरे बापरे, या अशा गोष्टी घडतायत तर आपल्याला काय करता येईल, आपण एक जागरूक नागरिक म्हणून काय करता येईल. तर त्यांनी सांगितलं सिंपल आहे, 2-3 गोष्टी आहेत त्या आपण केल्या तर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींवर आपलं एक कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. सर्वच गोष्टी शासनाने केल्या पाहिजेत किंवा आपण काहीच नाही केलं तर शासन चुकीचं काम करते, अशा पद्धतीच्या नसतात. तर मग त्यांनी सांगितलेलं आहे त्या गोष्टी मी कशा पद्धतीने फॉलो केल्या. तर त्यांनी सांगितले की सर्वप्रथम तू तुझ्या एरियातल्या नगरसेवक, कॉर्पोरेटर जो असतो त्यांना तिथे घेऊन जा, त्यांना सांग की माझ्याबरोबर असा असा अनुभव घडलेला आहे आणि तिथे काहीतरी मेजर होण्याच्या आधी आपण तिथे काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. तर नगरसेवकांना मी रिक्वेस्ट केली, त्यांना त्या जागी घेऊन गेलो आणि त्याच खड्ड्यानंतर ड्रेनेज लाईन अजून पुढे होती तर तसेच अजून 2-3 खड्डे होते. तर त्याचे फोटो वगैरे मग आम्ही काढून घेतले, महानगरपालिकेत अर्ज केला आणि त्या पद्धतीने ते काम आम्ही सॉल्व्ह करून घेतलं. महानगरपालिकेत 2-3 दिवस गेले त्याला, नाही असं नाही, लगेच नाही झालेलं ते. पण आपण आपलं काम केलं पाहिजे, आपण आपल्या आठवणीतनं काहीतरी गोष्टी इतरांना सांगितल्या पाहिजे की तुम्हाला जरी अनुभव आला की अशा काहीतरी गोष्टी आहेत, इथं एखादी ओव्हरहेड वायर लटकतीये किंवा मग असा खड्डा पडलाय किंवा तिथे आपलं सिमेंट कॉन्क्रीट लूज झाले, अशा काही गोष्टीतनं आपल्याला यांना होणारे त्रास किंवा आपल्यालाच नाही आपल्या बरोबरचे आपल्या समाजातले इतर लोकांना होणार त्रास, तर त्यातलं काय करता येईल. तर त्याच्यासाठी खूप छोटी छोटी सोल्युशन असतात की लगेचच आपण त्या ठिकाणी, आता प्रत्येकाकडे मोबाईल फोन असतोच, तर मोबाईल फोनमध्ये त्या गोष्टींचा फोटो घेणं खूप गरजेचं असतं. आणि तो फोटो घेतल्यानंतर तुम्हाला तो फोटोची कॉपी आणि एक अर्ज फक्त महानगरपालिकेचा बांधकाम विभाग असेल किंवा इतर दुरुस्ती विभाग असेल अशा पद्धतीच्या ठिकाणी दिला तर त्यावरती ऍक्शन नक्कीच घेतली जाते. फक्त आपण किती जागरूक आहे, कारण का महानगरपालिका कुठे कुठे लक्ष देणार की कालच इथे खड्डा पडलाय, काल वारं सुटलं म्हणून ओव्हरहेडची वायर तुटली, हे आपण त्यांना कळवलं तर ही कामं लवकरात लवकर सॉल्व्ह होतात आणि मग त्याचा त्रास आपल्यालाही होत नाही आणि इतरांनाही होत नाही. तर आपण अशा पद्धतीने आपल्या आठवणींचा उपयोग इतरांच्या चांगुलपणासाठी सुद्धा करू शकतो, चांगल्या गोष्टींसाठी करू शकतो आणि त्याच्यातून समाजामध्ये एक चांगला संदेश देऊ शकतो की आपण जागरूक राहिलं तर काही गोष्टींच्या अडचणी आपणच सॉल्व्ह करू शकतो. काही फरक नाही पडत, 1-2 वेळा महानगरपालिकेत जाऊन चौकशी करावी लागते आणि ती सुद्धा लोक कटाक्षाने लक्ष घालून त्या गोष्टी लवकरात लवकर सॉल्व्ह करतात. प्रत्येकाचाच वाढदिवस असतो, प्रत्येकाचाच आपण सेलिब्रेट करतो, तर काही लोक मोठ्या प्रमाणात खर्च करून सेलिब्रेट करतात,
तर काही छोटेखानी पद्धतीने सेलिब्रेट करतात की. तर मला त्याच्यातून आलेला अनुभव की मी काही लोकांच्या वाढदिवसाला गेलो, मोठ्या लोकांच्या असतील किंवा माझ्या रिलेटिव्ह लोकांच्या असतील, मित्रांच्या, तर त्याच्यात वाढदिवसाच्या नावाखाली फक्त उधळपट्टी झाल्याची मला निदर्शनास आली. त्यातून माझी आठवण अशी तयार झाली की आपण या वाढदिवसातनं काय साध्य केलं, की आपण मोठा हॉल घेतला, तिथे आपण सर्व सजावट केली, पै पाहुण्यांना बोलवलं, त्यांना जेवू घातलं, पंचपक्वान्न केली आणि त्यानंतर आपण निघून गेलो आणि तो एक दिवसाचा खर्च सगळा बर्बाद झाला असं मला वाटतं. ते त्या जागी योग्य असतील, पण काय करायला ते त्याच्यातून माझी आठवण अशी तयार झाली किंवा मला अनुभव किंवा माझे विचार असे तयार झाले की मला ते तुमच्याशी शेअर करावेसे वाटले. तर वैयक्तिकरित्या मला असं वाटलं की वाढदिवस अशा पद्धतीने साजरे न करता जर आपल्या वाढदिवसानिमित्त त्या आनंदाचा क्षण आपण खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्या बरोबर जर घालवला तर तो द्विगुणित नाही होणार का? नक्कीच ना. मग मला नक्की असं जाणवलं आणि त्यातून मी माझा बदल असा केला की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अनाथ आश्रम असतील, मतिमंद मुलं असतील किंवा मग कुणी हॉस्पिटल मधले जे गरीब पेशंट असतील, अशा लोकांबरोबर जर आपण वाढदिवस साजरा केला, नाही करता आला तर आपण त्यांना देणगी तरी देऊ शकतो. मी वैयक्तिकरित्या 4 वर्ष झाले या गोष्टीला स्टार्ट केले. माझी प्रत्येक वर्षाची त्यावेळेसची आर्थिक कंडिशन कशी असेल वाढदिवसाची, त्यावरती मी 501 रुपये, 5001, अगदी 10,001 अशा पद्धतीने दान करून सुद्धा किंवा आपण त्या लोकांची मदत करू शकतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण पाहू शकतो आणि घरामध्ये आई ओवाळून वाढदिवस साजरा करतोच की आपण. अजून काय हवं? मग अशा लोकांच्या आयुष्यात सुद्धा आपल्या वाढदिवसाने त्यांच्या जीवनात जर आनंद येणार असेल तर तो द्विगुणित होतो, तो आपल्याला सुद्धा मिळतो आणि त्यांना सुद्धा मिळतो. तर माझं प्रामाणिकपणे सर्व प्रेक्षकांना हे सांगणं आहे की अशा पद्धतीने वाढदिवस साजरे करणं जर आपण सुरुवात केली तर एक सामाजिक भान सुद्धा आपण जपू शकतो. अशा लोकांना लागणारी आर्थिक मदत होऊ शकते आणि त्याच्यातून त्यांच्या सुद्धा एज्युकेशनला खर्च होऊ शकतो, त्यांना कमी पडणाऱ्या सुखसोयी असतील त्याच्यावरती होऊ शकतं, ते ज्या परिस्थितीत राहतात तिथं डागडुजी होऊ शकते आणि मग आपल्याला सुद्धा त्याच्यातनं एक समाधान मिळतं आणि मग त्यातून सामाजिक भान जपल्याचं सुद्धा आपल्याला एक समाधान मिळतं. माझं स्वतःचं शिक्षण तर फार काही झालेलं नाही. मी 10वी नंतर ITI केला होता टेक्निकल याच्यात टर्नर ट्रेडमध्ये आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक मशीनचा डिप्लोमा वगैरे केला होता. बऱ्याच कंपनीमध्ये काम केलं पण नाही झालं कुठे परमनंट वगैरे, पण ते चांगल्यासाठी घडलं. तुम्हाला मी मागच्या अनुभवात सांगितलं होतं की मला काही गोष्टी डिप्रेशन आलं होतं, मी काहीतरी वेगळ्या विचारात गेलो होतो, तर ते नोकरी न मिळाल्यामुळे असेल. पण ते न झालं, मी पेशन्स ठेवला तर माझा आज स्वतःचा व्यवसाय तो मी आज करू शकलो. आज मी कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा किंवा 7 ते 6 अशी काहीतरी एक चाकोरी करण्यापेक्षा एक स्वतःचा बिझनेस करतोय, व्यवसाय करतोय, त्याच्यातनं खूप सुखी आहे. तर शिक्षणाचा अनुभव सांगायचं म्हटलं तर माझ्या आयुष्यात तो आला की बाबा मी अजून काही गोष्टीत शिक्षण घेतलं असतं तर अजून काही मोठ्या पदावर जाण्यासाठी मला जो लागणारा वेळ आहे तो कमी लागला असता. शिक्षण घेऊन फक्त नोकरीच नाही करता येत तर आपल्याला सामाजिक कार्य सुद्धा करता येत. म्हणजे शिक्षणाने तुम्हाला BEd करून शिक्षक होता येतं, तुम्हाला एक पिढी घडवता येते. तसेच शिक्षणातून तुम्ही IAS कलेक्टर ऑफिसर होऊ शकता, त्यातनं तुम्ही खूप चांगले निर्णय घेऊ शकता. शिक्षण होऊन तुम्ही पोलीस अधिकारी होऊ शकता, त्याच्यातून तुम्ही समाजाची सेवा करू शकता, वाईट प्रवृत्तींपासून चांगल्या लोकांचं रक्षण करू शकता. हे सांगायचा मुद्दा एवढाच की मला अभिमान वाटतो की माझ्या घरातच एक पोलीस अधिकारी आहे आणि मला अतिशय आनंद होईल सांगताना की माझ्या वहिनी ज्यावेळेस म्हणजे अनुभवच ह्या की त्या मला स्वतः सांगतात की हे सोपं नव्हतं, ह्या करण्यापाठीमागे किती कष्ट आहेत, की त्यांना 12-12 तास अभ्यास करावा लागायचा आणि रात्रीची झोप येईल म्हणून पाण्यात बसून अक्षरशः त्यांना अभ्यास करायला. त्यांनी खूप कष्ट घेतले त्या गोष्टींमध्ये आणि त्याचं फळ आज हे मिळतं त्यांना की त्या एक PI अधिकारी आहेत. आता त्यांची अमरावतीला बदली आहेत आणि त्या 3 वर्ष झालं सलग बेस्ट PIचा अवॉर्ड पण घेत आहेत. पण त्यांचं मानसिक समाधान त्यांना हेच मिळालं की त्यांनी जे काही कष्ट घेतले, जे शिक्षण घेतलं, त्याचा फायदा आज त्यांना त्या पद्धतीचा होतोय की ते समाजासाठी काहीतरी करू शकतायत. आणि मग अशा पद्धतीचं शिक्षण घेतल्यानंतर आपण अशा मोठ्या हुद्द्यावर जातो त्यावेळेस आपले नातलग असतील, मित्रमंडळी असतील किंवा समाज असेल, ह्याच्याकडं ह्या सर्व लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलला जातो, जेणेकरून आपल्याला मान सन्मान मिळतो, आपण इतरांसाठी काहीतरी करू शकतो, आपल्या सहीला, आपल्या शब्दाला किंमत येते. म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि शिक्षण करताना तुम्ही प्रोफेशन निवडणं पण खूप गरजेचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचंय. मग सांगायचं एवढंच आपल्या सर्व प्रेक्षकांना की शिक्षण करताना तुम्ही त्यावेळेस जे फोकस करता तो फोकस फक्त तेवढीकडेच ठेवला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमचं मनाचं क्षेत्र जर मिळालं
तर तुम्ही ते उत्तम कामगिरी करून समाजासाठी सुद्धा काहीतरी करू शकता आणि स्वतःच्या कुटुंबाचा सुद्धा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण हाय करू शकतो. यावरच हो, तो इंजिनियरच हो, पण त्या मुलाची आवड जर चित्रकला असेल तर, त्या मुलाची आवड जर सामाजिक क्षेत्र असेल तर मग तो सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा काम करून उत्तम रीतीचा लीडर होऊ शकतो. चित्रकलेची आवड असेल तर तो उत्तम पेंटर होऊ शकतो. अशा पद्धतीचे बाळकडे किंवा लहान मुलाचे बाळ आपण म्हणतो पाळण्यात दिसतात, मग त्याचं थोडंसं आकलन करून जर त्याला आवड कुठल्या क्षेत्रात आहे हे जर बघितलं तर त्याच्या शिक्षणाचा नक्की सदुपयोग होतो आणि तो आयुष्यभर सॅटिस्फाईड राहतो की मला जे पाहिजे होतं ते मी करू शकलो. ते आलेले अनुभव म्हणजे आपण रोज, तुम्ही पण न्यूजपेपर वाचता, मी पण वाचतो, टीव्ही आपण पाहतो, बातम्या बघतो, अनेक विद्यार्थी अपयशी झाले म्हणून आत्महत्या करतात, हे करतात. तर पालकांनी ह्या सुद्धा गोष्टी सुज्ञपणे पाहिल्या पाहिजेत की शिक्षणामध्ये जर आपला विद्यार्थी एखाद्या गोष्टीमध्ये कमी असेल तर त्याला जे आवडतं, त्याची पॉझिटिव्ह एनर्जी कशात आहे किंवा त्याला आवड कशा आहे, तो खेळात चांगला असू शकतो, तुम्ही त्याला खेळात सपोर्ट करा. तिथे काय तुम्हाला टक्केवारी पाहिली जात नाही किंवा त्याला जे आवडीचं क्षेत्र करायचं तर तो नक्की त्याच्यामध्ये तेवढे पर्सेंटेज पाडतो, कारण का त्याच्या मनापासून इच्छा असते की त्याला त्या क्षेत्रात जायचंय. म्हणून शिक्षण घ्यावं, पण फक्त त्याच्यात बोधरेशन फार घेऊ नये, पण शिक्षण खूप महत्वाचं आहे. माझं एवढंच सर्व व्ह्युअर्सला सांगणं आहे. आठवण आहे माझ्या मित्राचीच ती आठवण आहे, ती माझ्याबरोबर निगडीत आहे, पण ती अनुभवामध्ये कशी कन्वर्ट झाली मला तुम्हाला त्या गोष्टी शेअर करायला आवडतील. प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं असतं, प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो. तर माझा मित्र मार्केट या क्षेत्रात काम करतो, तर त्यांनी फार त्याच्यातलं नॉलेज घेतलं नाही, काही नाही, शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट होता म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं काम सुरू केलं. तर 1-1.5 वर्षातच त्याचे जवळजवळ 5-6 लाख रुपये लॉस गेले, त्याचे सेव्हिंग्स गेले, त्याने अजून काही ठिकाणावरनं पैसे घेतले, ते सुद्धा त्याचे शेअर मार्केटमध्ये गेले. तर त्यांनी एक दिवशी मला असं सहज भेटायला बोलवलं, तर मला तो नाराज दिसला. आम्ही दोघं बाहेर जाऊन एका ठिकाणी शांतपणे बसलो. मी म्हटलं काय झालंय नक्की, तर तो म्हटला अरे मयूर, अशा गोष्टी काही आयुष्यात घडल्यात, तर आता काय करायचं इथून पुढे, कसं काय करता येईल. तर मी त्याला म्हटलं तू काळजी करू नकोस, तुला पुढं काय करायचं. तो म्हणला मला यातच करिअर करायचं, पण काय करू हे समजत नाहीये. तर मी म्हटलं थोडा वेळ घे ना, आपण थोडं थांबूयात यासाठी की काम बंद नाही करायचं, तर फक्त त्याच्यातलं एज्युकेशन घ्यायचं, चांगल्या लोकांशी सल्लामसलत करायची, त्याच्यातल्या अनुभवी लोकांशी भेटायचं, बोलायचं आणि त्याच्यातनं आपल्याला काय अनुभव येतोय त्याच्यानुसार आपण पुढे जायचं. तर आम्ही त्याच्यानंतर जवळजवळ 2 वर्ष त्यांनी त्या क्षेत्रातले सर्व क्लासेस अटेंड केले, योग्य मार्गदर्शन घेतलं, पैसा कुठे गुंतवावा या गोष्टीचं त्यांनी सर्व नॉलेज प्राप्त केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी आता छोट्या प्रमाणापासून सुरुवात केली आणि आज तो व्यवस्थित सेटल आहे. तर मला सांगायचा मुद्दा आहे की आपल्या भारत देशामध्ये या गोष्टीमध्ये खूप न्यूनगंड आहे की ज्या लोकांना माहिती नाहीये हा अनुभव, अशात सुद्धा बरीच लोक बरबाद होतात. मग शेअर मार्केटला नाव ठेवतात. शेअर मार्केट जर का मला सांगायचं, मी शेअर मार्केटची ॲडव्हर्टायझिंग करत नाहीये, पण तो एक साईड बाय साईड पैसे किंवा आर्थिक दृष्ट्या सुधारण्याचा एक चांगला मार्ग आहे. तर त्याच्यामध्ये परदेशामध्ये जर तुम्ही बघसाल तर एकाड एक माणूस म्हणजे निम्मी जनरेशन त्यांची शेअर मार्केट करते. मग तो वाईट कसा असेल. आपल्या इथे 100तला एखादा माणूस करतो आणि तो फेल्युअर झाल्यानंतर 1000 लोकांना सांगतो की ते वाईट आहे. तर मला त्या अनुभवातून एवढंच सांगायचं की तुम्ही शेअर मार्केट करत असाल नसाल चांगली गोष्ट आहे. जर तुमची इच्छा असेल तर त्यातलं पहिलं तुम्ही नॉलेज कलेक्ट करा की त्यात बरेचसे पार्ट आहेत की जिथे हाय रिस्क आहे, कमी रिस्क आहे, लो रिस्क आहे, तिथं आपल्याला पेशन्स ठेवावं लागतात. चांगल्या लोकांचे अनुभव केले तर तुम्ही त्याच्यातले कुठे शेअर्स गुंतवायचे, काय करायचे, या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूलाच असतात. न्यूजपेपर सांगतं आपल्याला टीव्ही सांगतं, मार्केटमध्ये काय चाललंय आपल्याला कळत असतं, पॉलिटिक्स काय हालतंय, कसं हालतंय, कोण निवडून येते, कुणाची कुठली कंपनी अप्स अँड डाऊन्स मध्ये, या बऱ्याच गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो की कुणाच्या तरी सांगण्यावर नाळे आपण रात्रीत करोडपती होऊ म्हणून आपण शेअर मार्केटमध्ये आपली जमापुंजी लावावी आणि मग त्याच्यातून लॉसेस झाला की मग परत चुकीच्या मार्गाला लागावं. तर मला सांगायचा अनुभव, आठवण हीच होती की त्या मित्रांनी तसं नाही केलं आणि माझा सुद्धा त्याला त्यावेळेसचा सल्ला योग्य गेला की आपण थोडं थांबूयात, त्याच्याबद्दल आपण माहिती गोळा करूयात आणि मग थोडं मोठी रक्कम न लावता छोट्यापासून सुरुवात करूयात आणि होल्डिंग प्रमाणात लावूया की जेणेकरून ती आता नाही पण पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला बेनिफिटच देईल की ती कमी होणार नाही. तर मला सांगायचं आहे तुम्हाला हेच की शेअर मार्केट जर तुम्ही करत असाल किंवा शेअर मार्केटचा फक्त आपण एक अनुभव घेऊयात, समाजामध्ये किंवा जगामध्ये किंवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठलाही बिझनेस असो, म्हणजे वडापावची गाडी जरी धरली आपण किंवा माझं रिअल इस्टेटचं क्षेत्र जरी धरलं किंवा एखाद्याचा प्लंबिंगचा व्यवसाय जरी असला तरी तो स्पीड पकडायला किंवा स्टेबल व्हायला काही काळ घेतो. मग तो जो काळ आपण जर सस्टेन केला तर आपल्याला नक्की यश येतं. फक्त आपण त्याच्यात काय नाविन्य आणता येईल, त्याच्यामध्ये कशा पद्धतीची ऍडव्हर्टाईज करता येईल, या सगळ्या गोष्टीच्या पाहून
आपण हळूहळू जर पुढे गेलो तर तुमच्याच लक्षात येईल कुठलाही बिझनेस 3 वर्ष जर आपण व्यवस्थित केला तर तो पुढे आपल्याला बेनिफिटच देऊन जातो आणि त्याच्यातनं आपल्याला नवीन अनुभव येतात की जेणेकरून आपण ते इतरांना सांगून त्यांचं आयुष्य सुद्धा सुखद करू शकतो किंवा त्यांचे जे फेल्युअर चाललंय त्याच्यातनं ते बाहेर कसे पडावेत यांना सुद्धा आपण मार्गदर्शन करू शकतो. तर माझा हा छोटासा अनुभव होता की जो शेअर मार्केट बद्दलच नाही तर सगळ्या धंद्यांच्या बाबतीत आहे की तिथे फक्त आपण होल्डिंग कॅपॅसिटी आणि योग्य मार्गदर्शनाखाली जर केलं तर तिथं आपल्याला यश नक्कीच मिळतं. मयूर, तू खूप तुझे अनुभव जे सांगितलेस, जे तुझ्या आठवणी सांगितल्यास त्या इतक्या सुंदर होत्या की त्याला तोडच नाही आणि सगळ्या प्रकारचं नॉलेज तुला आहे. ह्याच्याबद्दल खरंच मला खूप अभिमान वाटला तुझा. आणि रिअल इस्टेटबद्दल तू इतकी छान माहिती दिलीस की आज सगळेच जण घराबद्दल किंवा ह्याच्याबद्दल माहिती गोळा करत असतात. तू ॲक्च्युली सगळी माहिती दिलीस, त्यामुळे खरंच लोकांना तुझ्या ह्या माहितीचा खूप उपयोग होईल. तसंच तू एक जागरूक नागरिक आहेस हेही दाखवून दिलंस. आज असे नागरिक जर आपल्या भारतात असले किंवा भारतात निर्माण झाले, लहान लहान गोष्टीपासून लक्ष दिलं तर आज आपला भारत देश महान होईल. आणि तुझ्या सगळ्या आठवणी आणि तुझे विचार हे इतके सुंदर आहेत की तू आज लोकांपुढे मांडलेस, त्याच्याबद्दल मला खरंच आनंद होतोय. आणि त्या विचारांचा लोकांवर काही ना काही नक्कीच प्रभाव पडेल. आणि आजचा हा आपला अनुभव, ही आठवण आपली ही सगळ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. तेव्हा धन्यवाद मयूर, तू खूप छान छान आठवणी आम्हाला दिल्यास, त्याबद्दल खरंच आम्हाला खूप आनंद होत आहे. मलाही 2 गोष्टी बोलायच्यात की आठवण या चॅनलने आज माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाची एक आठवण आणि आठवणीतून आलेल्या अनुभवी त्या ऐकून घेतल्या आणि त्याच्यातून एक जरी माणसाला कशाच्या गोष्टीचा फायदा झाला तरी मला ते समाधान मिळेल. आणि होतं काय माहितीये का, आठवण जी आहे ना ती प्रत्येकाची असते, पण ती मोकळी व्यक्त व्हायला मार्ग नसतो किंवा आपण कशा पद्धतीने करू शकतो हे नसतं, माहिती नसतं किंवा आपल्याला कॉन्फिडन्स नसतो. तर मग आठवण हे चॅनल असा निर्माण झालेला आहे की जो सर्वसामान्यांच्या आठवणी घेऊन त्याचा इतर सर्वसामान्यांना फायदा कसा होईल याच्यामध्ये काम करतोय. त्याच्यामुळे मला त्याचं सुद्धा खूप समाधान आहे. त्याच्यामुळे मी आठवण या चॅनलचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि त्यांनी अशाच पद्धतीचे मला पुन्हा एकदा बोलवावं, मला काही गोष्टी राहिल्या असतील किंवा अनेक आठवणी राहून गेल्या असतील त्या सुद्धा शेअर करायची खूप इच्छा आहे. तर त्यांचे मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला माझी आठवण व्यक्त करण्याची एक संधी दिली त्याबद्दल.